नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण रॉलेट्स लॉ बद्दल माहिती घेतली होती. रॉलेट्स लॉचं आपण संपूर्ण एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं आणि रॉलेट्स लॉ हा ग्राफिकली रिप्रेझेंट कसा केला जातो हे याची सुद्धा आपण माहिती मागच्या लेक्चरला आपण घेतलेली होती. आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक घेणार आहोत. थिओरिटिकल टॉपिक आहे टोटली आजचा, आणि हा टॉपिक आहे आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन. ओके, म्हणजे कुठल्या सोल्युशनला आपण आयडियल सोल्युशन म्हणायचं आणि कुठल्या सोल्युशनला आपण नॉन आयडियल म्हणायचं, म्हणजे असं आदर्श विद्यार्थी कोणता आणि आदर्श कोणता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. याचप्रमाणे ते आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन काय असते की आयडियल सोल्युशनचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात. ज्या सोल्यूशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आढळतात आपल्याला, जिन चीज़ों में, जिस सोल्यूशन में ये सभी जो हमारे पास में रॉलेट्स लॉ बोलता है वो चीज़ें अगर हमारे पास में अगर रहती है तो उन सॉल्यूशंस को हम बोलते हैं आइडियल सॉल्यूशन. तो आज का हम टॉपिक स्टार्ट करते भाई, आइडियल एंड नॉन आइडियल सॉल्यूशन. आइडियल एंड नॉन आइडियल सॉल्यूशन, आइडियल और नॉन आइडियल. इसमें सबसे पहले हम देखेंगे भाई आइडियल सॉल्यूशंस माने में क्या. ओके, आइडियल सॉल्यूशंस क्या होता है? द सॉल्यूशन व्हिच ओबेज द रॉलेट्स लॉ फॉर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे असं सोल्युशनचं असं मिक्सचर, जे मिक्सचर रॉलेट्सचा लॉ एंटायर सोल्युशनसाठी म्हणजे एंटायर कॉन्सन्ट्रेशनसाठी, कुठलंही कॉन्सन्ट्रेशन असो त्या मिक्सचरनी रॉलेट्सचा लॉ काय केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. आणि जर असं असेल तर आपण त्याला काय म्हणतो असतो, आयडियल सोल्युशन असं आपण म्हणत असतो. ओके, तर आपण एक खास लिहूया. आयडियल सोल्युशन ओबेज रॉलेट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काही असो, रॉलेट्सचा लॉ हा ओबे झालाच पाहिजे. आणि जर असं सोल्युशनचं मिक्सचर असेल तर त्या सोल्युशन्सला आपण काय म्हणू शकतो, आयडियल सोल्युशन असं आपण म्हणतो. त्याची सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे की नो हीट इज इव्हॉल्व्ड और ॲब्झॉर्ब when two components are mixed. दोन कंपोनंट जेव्हा एकमेकात मिसळल्या जातात तेव्हा कुठल्याच प्रकारची हीट ऍब्सॉर्ब पण नाही झाली पाहिजे आणि इव्हॉल्व पण नाही झाली पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याची एन्थाल्पी, आपण एन्थाल्पी हा शब्द ऐकलेला आहे 11वी मध्ये 11th स्टँडर्डला, तर एन्थाल्पी चेंज 0 असला पाहिजे. म्हणजेच डेल्टा एच मिक्स, डेल्टा एच मिक्स इज इक्वल्स टू 0. नो हीट is evolved or absorbed. No heat is evolved or absorbed. कुठलंही असो. थर्ड, त्याचा आणखी एक फायदा असा आहे की व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर डज नॉट चेंज. म्हणजे दोन कंपोनंट आहेत, कंपोनंट ए 20 ml, कंपोनंट बी 40 ml, 20 + 40 60 ml. जर असं होत असेल आणि असं होत असेल तर ते आयडियल सोल्युशन आहे. म्हणजे देयर इज नो व्हॉल्यूम चेंज, डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल्स टू 0. कुठल्याच प्रकारचा आपल्याला व्हॉल्यूम चेंज इथे आपल्याला भेटणार नाही, कुठल्याच प्रकारचा भेटणार नाही. चौथा, त्याचा आणखीन एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते म्हणजे आयडियल सोल्युशन मध्ये सोल्यूट, सॉल्वंट, सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट
molecular interaction are comparable म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन जे असेल किंवा सॉल्यूट सॉल्यूट मधलं असेल किंवा सॉल्व्हंट मधलं असेल, हे इंटरॅक्शन हे कसे असतात, कंपॅरेबल असतात, आपण ते मोजू शकतो. पाचवा त्याचा फार एक इम्पॉर्टंट पार्ट असतो तो म्हणजे व्हेपर प्रेशर. कारण आपण जे काही रॉलेटचा लॉ शिकलो तो रॉलेटचा लॉ आपण या व्हेपर प्रेशरच्याच बाबतीत शिकलेलो होतो. त्या व्हेपर प्रेशरची कॅरेक्टरिस्टिक्स एकदम खास आहे, ती म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन लाइज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. प्युअर कंपोनंट म्हणजेच व्हेपर प्रेशर, आयडियल सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे केव्हाही प्युअर कंपोनंटच्या व्हेपर प्रेशर मध्येच असतं. आणि ज्या सोल्युशन मध्ये हे 5 गोष्टी आपल्याला भेटतात तो म्हणजे काय झालं, आयडियल सोल्युशन. ते काय झालं, आयडियल सोल्युशन. परंतु मित्रांनो एक सांगतो की आयडियल सोल्युशन सहसा भेटत नाही. इतक्या 5 गोष्टी तंतोतंत जुळणाऱ्या एक्झॅक्टली असेच असणारे सोल्युशन्स आपल्याला मिळत नसतात, प्रॅक्टिकली मिळत नाही. पण त्यातल्या त्यात बेन्झीन आणि टोल्यून यांचं जर आपण सोल्युशन घेतलं, बेन्झीन टोल्यून, इट इज नियरली इक्वल टू द आयडियल सोल्युशन. वी अज्युम दॅट the solution of benzene and toluene is an ideal solution. ओके, हे झाले आयडियल सोल्युशन बद्दल. मग आता नॉन आयडियल सोल्युशन काय असतं, जे रॉलेटचा लॉ फॉलो करत नाही. म्हणजेच काय तर आपण काय करू शकतो, म्हणजे समजा आयडियल नॉन आयडियल सोल्युशनची आपण आता इथे माहिती घेतलेली होती. मी आताच बोर्ड क्लीन केलेला आहे. आपण थोडक्यात ती माहिती पुन्हा एकदा रिवाइज करू. ती माहिती अशी होती की जर का सोल्युशन रॉलेटचा लॉ एंटायर फॉलो करत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, आयडियल सोल्युशन म्हणतो. ज्यामध्ये डेल्टा एच मिक्सिंग म्हणजे एन्थाल्पी ही कशी असते, 0 असते. डेल्टा व्ही मिक्सिंग ही सुद्धा किती असते, 0 असते. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम कंपोनंटचं आणि फायनल व्हॉल्यूम त्या सोल्युशनचं यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे 20 + 30 = 50, बरोबर. तर या प्रकारचा हा पार्ट आहे. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे असं होतं का. ओके, जर आपण आपल्या अगोदरचे जर आपण लेक्चर्स ऐकलेले असेल तर आपल्याला माहित आहे की सोल्युशन्स बनतं कसं. तर कंपोनंट ए आणि कंपोनंट बी या दोघांच्या मिक्सिंग मधून आपल्याला काय मिळतं, सोल्युशन मिळत असतं. करेक्ट, बेसिक आयडिया आपली होती. आता कंपोनंट ए आहे, या कंपोनंट ए मध्ये काही इंटरॅक्शन असतील, आपण याला म्हणून ए इंटरॅक्शन. ओके, कंपोनंट बी मध्ये आपण म्हणू बीबी इंटरॅक्शन आहे बा. करेक्ट. तर या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे आपला सोल्युशन तयार झालाय. याला आपण म्हणू, यामध्ये इंटरॅक्शन होऊ शकतं. आपण याला ए बी म्हणजे हिच्यातली काही आहे का हिच्यातली असं मिळून आपण ते झालं, म्हणून आपण असं म्हणूया ए बी इंटरॅक्शन.
करेक्ट ए बी इंटरॅक्शन. म्हणजे जेव्हा यांचं आणि यांचं इंटरॅक्शन याच्या इंटरॅक्शन बरोबर जर असेल तर आयडियल सोल्युशन भेटतं. लक्षात मी काय म्हणतोय, याचं आणि याचं इंटरॅक्शन मिळून याच्या इंटरॅक्शन इतकं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो की आयडियल सोल्युशन आपल्याला भेटते. ओके, आपण ते लिहून पाहूया. म्हणजेच when AA and BB interaction is equal to AB interaction we get what? Ideal solution. सगळं इंटरॅक्शन कशी असले पाहिजे? सेम असतील, सिमिलर मॅनरचे असतील. परंतु सेकंड केस काय होऊ शकते? सेकंड when AA and BB interaction is not equal to AB interaction. What? Then we get non-ideal solution. Non-ideal solution when AA and BB interaction is not equals to AB interaction. Okay. तर हे जेव्हा इंटरॅक्शन इक्वल राहत नाही आपल्याला काय भेटतं? नॉन आयडियल सोल्युशन. आणि हे जेव्हा नॉन आयडियल सोल्युशन भेटतं तेव्हा डेफिनेटली हे काय करेल? हे रॉलेट्स लॉला फॉलो करणार नाही. म्हणजे रॉलेट्स लॉचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं त्या प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला या पार्ट मध्ये भेटणे शक्य नाही. म्हणजे त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पेक्षा काहीतरी असं वेगळं ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये डेव्हिएशन असं म्हणतो असतो. आपण काय म्हणतो? आपण त्याला डेव्हिएशन. सो इट गिव्स द डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स लॉ. Okay, it gives the deviation from Rayleigh's law. Rayleigh's law पासून हे काय देतात आपल्याला? डेव्हिएशन देतात. मग आता हे कसं डेव्हिएशन? हे दोन प्रकारचं डेव्हिएशन देतात. ओके, एक पॉझिटिव्ह सुद्धा देतं आणि एक निगेटिव्ह सुद्धा डेव्हिएशन आपल्याला या माध्यमातून मिळू शकतं. आता कसं मिळतं ते आपण पाहूया. पहिल्यांदा आपण एक केस घेऊ ज्या केसमध्ये AB इंटरॅक्शन हे जे असेल हे A आणि BB या इंटरॅक्शन पेक्षा जास्त असेल. when फर्स्ट केस नंबर 1 आपण घेऊया या नॉन आयडियल मधली केस नंबर 1. when AB interaction is greater than AA or BB interactions. AA or BB interactions. Okay. आठवा एकदम पहिला लेक्चर आठवा काय व्हेपर प्रेशरचं बाबतीत आपण बोललेलो होतो. समजा हा एक आपण बीकर घेतला. या बीकर मध्ये आपण समजा कंपोनंट A घेतला. आणि सगळे हे आहेत विचार करायचा आपला. ओके, आणि प्लस एका सेकंड बीकर मध्ये आपण प्युअर कंपोनंट बी घेतला. ओके, प्युअर कंपोनंट बी घेतला. बी 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 हा कंपोनंट बी, हा ए कंपोनंट आणि हा बी कंपोनंट. केस कशी आहे? केस आहे ए बी इंटरॅक्शन हे जास्त. ओके, आता ए बी इंटरॅक्शन जास्त असल्यामुळे काय होणार आहे? ते मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ येतील. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल सोल्युशन्स तयार करताना जे त्याचं व्हॉल्यूम
याला पाहिजे होतं इतकं, ते इतकं न येता ते एकमेकाच्या जवळ येतात आणि त्यामुळे ए बी ए बी ए बी ए बी असे काहीतरी दोन्ही आहेत, ए पण आहेत आणि बी पण आहेत. ऍक्च्युली व्हॉल्यूम ऑफ व्ही ए प्लस व्ही बी हा इतका यायला पाहिजे होता, इतका येत नाहीये, तो इतका येतो. व्हॉल्यूम किती मिक्सरचा किती येतोय एवढा, म्हणजे हा काय झाला डिफरन्स इन व्हॉल्यूम डेल व्ही कमी झाला, जेवढा हवा होता त्याच्यापेक्षा कमी झाला. कमी झाला म्हणजे डेल्टा व्ही इज लेस दॅन झिरो. लक्षात घ्या इथे, जर का डेल्टा व्ही झिरो झाला म्हणजे ते मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ आले, याचा अर्थ असा झाला की त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी स्टॅबिलिटी आली, आणि स्टॅबिलिटी आली म्हणून त्यांच्यातली एनर्जी रिलीज झाली. एनर्जी रिलीज झाली म्हणजेच त्यांचा एन्थॅल्पी डेल्टा एच मिक्स हा सुद्धा काय झाला लेस दॅन झिरो. तिसरी महत्वाची गोष्ट व्हेपर प्रेशर, जे असायला पाहिजे होतं मिक्सचरचं, कारण एकमेकाच्या जवळ आल्यामुळे व्हेपराइज मॉलिक्यूलला व्हेपराइज व्हायला वेळ लागतोय किंवा त्रास जातोय असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच व्हेपर प्रेशर ऑफ मिक्सचर इज लेस दॅन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपाऊंड. ओके, तर महत्वाचं म्हणजे काय होतं, व्हेपर प्रेशर इज लेस दॅन दॅट इन द आयडियल सोल्युशन. म्हणजे आयडियल सोल्युशनचं जे काही व्हेपर प्रेशर असेल हे त्याच्यापेक्षा कसं असेल, कमी असेल. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला एक गोष्ट सांगतात, ते म्हणजे ह्या रॉलेट्स लॉ पासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स लॉ. निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स लॉ. ओके, आता हे निगेटिव्ह डेव्हिएशन आपण ग्राफिकली सुद्धा दाखवू शकतो. जर तुम्हाला आठवत असेल, आपण मागच्या याला एक ग्राफ काढला होता, मागच्या लेक्चरला आपण एक ग्राफ काढलेला होता रॉलेट्स लॉचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. पुन्हा आपण एकदा घेऊया, तेवढीच थोडीशी रिव्हिजन होऊन जाईल. एक आपण इथनं एक ऍक्सेस काढली होती, एक इथनं ऍक्सेस काढली होती आणि एक इथनं सुद्धा ऍक्सेस काढली होती. एक मिनिट, मी पेन चेंज करतो. समजा ही एक ऍक्सेस काढली, ही एक ऍक्सेस काढली आणि आपण ही सुद्धा एक ऍक्सेस काढली. दोन कंपोनंट घेतले होते. इथे समजा आपण कंपोनंट नंबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू 1 घेतलं असेल, तिथं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू 0 घेतलं होतं. तिथं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू 0 घेतलं होतं, तर आपण इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू 1 घेतलं होतं. ओके, 0 पासून ए पर्यंत चाललेलं आहे. तर इथे येऊन इथे पी नॉट ए, करेक्ट, पी नॉट ए, आणि एक सरळ असा एक ग्राफ आपण लाईन काढलेली होती. ओके, एकदम स्ट्रेट लाईन आहे, लक्षात ठेवा, काही नाही. आणि इथून बी पासून 0 पासून तो चालला आणि सरळ हा इथपर्यंत गेला. याला आपण पी नॉट बी असं म्हणतो. क्लिअर? ओके, आणि याला आपण असं जॉईन केलं तर एक तो ग्राफ मिळत होता प्रेशरचा, टोटल P1 प्लस P2, PA प्लस PB, काही पण. आता काय होत आहे मित्रांनो, या सर्व गोष्टी कमी कमी झाल्या, निगेटिव्ह झाल्या. निगेटिव्ह झाल्यामुळे आता ही जी स्ट्रेट लाईन होती, स्ट्रेट लाईन न राहता थोडीशी अशी निगेटिव्ह डायरेक्शनला झुकलेली दिसेल आपल्याला.
ओके, आणि हे सुद्धा अशी. थोडंसं आपण एक ब्ल्यूनी जर काढलं असतं अधिक छान दिसेल. करेक्ट. ओके, हे जी ब्लॅक लाईन जी आहे ही म्हणजे झाली आपली आयडियल. करेक्ट, हे झालं आपलं आयडियल, आणि हे झालं आपलं निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स. निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स. इज दॅट क्लिअर? ओके, लक्षात आलं की जर का डेल्टा व्ही हा लेस दॅन 0 असेल, डेल्टा एच मिक्स म्हणजे एन्थाल्पी सुद्धा लेस दॅन 0 असेल, तर डेफिनेटली व्हेपर प्रेशर हे आयडियल सोल्युशन पेक्षा कमी असणार, आणि या सर्व गोष्टी आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन देतात रॉलेट्स लॉ बद्दलचं. इन द सिमिलर मॅनर मग आपण जर निगेटिव्ह डेव्हिएशन ते सांगू शकतो, तर आपण जर ग्राफिकल जर आपण हे काढला, रिप्रेझेंट केलं रॉलेट्स लॉचं, तर आपण त्याला निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये या प्रकारे सांगू शकतो. ओके, नाउ वी सी केस नंबर 2. केस नंबर 2 लेंगे हम. ओके, व्हेन AB interaction is less than A इंटरेक्शन और BB इंटरेक्शन, क्या होगा? फिर से हम बोलेंगे, एक बीकर लेंगे भाई, इस बीकर में A कंपोनेंट होगा, प्योर A. ओके, और यहाँ पे एक सेकंड बीकर लेंगे, इस बीकर में भाई हमारा B होगा. ओके, इन दोनों को मिक्स करके एक सॉल्यूशन बनेगा जिसमें भाई हमारा एक ये होगा AB. तो एक्चुअली यहाँ पर AB है, तो यहाँ पे दोनों भी आएंगे, A वाले भी आएंगे और B वाले भी आएंगे. अच्छा, आता A आणि B वाले दोन्ही आल्यानंतर होईल काय की यांचं इंटरेक्शन कसं आहे, कमी आहे. म्हणजे इंटरेक्शन कमी आहे म्हणजे हे जाऊ शकतात, एकमेकापासून दूर आहेत. त्यामुळे आता जे एक्झॅक्टली व्हॉल्यूम आपल्याला भेटायला पाहिजे होतं VA प्लस VB इतकं भेटायला पाहिजे होतं. करेक्ट, पण ते इतक्यावर न राहता ते इथपर्यंत येतं. म्हणजे हा जो प्रकार झाला इथून ते एवढा, हा डेल्टा व्ही हा वाढला. मागच्या केसमध्ये काय झालं होतं, कमी. हा व्ही आणि व्हीबी इथं होता, परंतु इंटरॅक्शन यांचं जास्त होतं एबीचं, म्हणून ते एकमेकांना सप्रेस करत गेले, दाबत गेले. त्यामुळे व्हॉल्यूम काय झाला होता, कमी झाला होता, अपेक्षेपेक्षा कमी. मात्र आता हा व्हॉल्यूम कसा झाला, वाढला, अपेक्षेपेक्षा वाढलेला आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन 0 नाउ. डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन 0. ऑब्विसली डेल्टा व्ही जर ग्रेटर झाला असेल तर अनस्टेबल झाले, त्यांनी काय केलं असेल, हीट ऍब्सॉर्ब केली असेल, म्हणजे वाढली असेल, म्हणजे डेल्टा एच मिक्स इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. आणि जर हे झालं असेल तर ऑब्विसली व्हेपर प्रेशर यांचं जास्त झालेलं आहे. व्हेपर प्रेशर इज मोर, व्हेपर प्रेशर इज मोर दॅन दॅट इन द आयडियल सोल्युशन. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला निगेटिव्हच्या ऐवजी कोणतं दाखवतात, करेक्ट, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स लॉ. आणि हे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा दाखवू शकतो. समजा आपण ही एक एक्सिस काढली, एक्स एक्सिस, आणि पुन्हा वाय एक्सिस काढली. इथे झीटा A इज इक्वल्स टू 1,
इथं झिटा ए इज इक्वल्स टू 0 आणि हा इथं झिटा बी इज इक्वल्स टू 0 आणि हा वाढत जातो, इकडे ए कमी होत जातो आणि इथे हा झिटा बी इज इक्वल्स टू 1. ओके, आणि हा इथे येऊन इथे याचा पी नॉट ए हा असा पार्ट येतो आणि डेफिनेटली हा 0 जो इथे जातो तो आपण इथे म्हणूया की हा पी नॉट बी सरळ स्टेट लाईन याला असं आपण जॉईन केलं. P इज इक्वल टू टोटल P इज इक्वल टू PT इज इक्वल टू P1 प्लस P2 ऑफ PA प्लस PB व्हॉट एव्हर इट मे बी. आता हे झालं आयडियल, हे आपलं रॉलेट्स लॉ आयडियल सोल्युशन या प्रकारचा आपला ग्राफ देईल. परंतु आता हे सोल्युशन आयडियल नाही आहे, नॉन आयडियल आहे आणि यामध्ये व्हॉल्यूम वाढलेला आहे, एन्थाल्पी वाढलेली आहे, त्यामुळे वेपर प्रेशर सुद्धा वाढलेला आहे आयडियल पेक्षा आणि हे आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स देतात. हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. जर तुम्हाला आठवत असेल तर निगेटिव्ह होतं म्हणून आपण खालून घेतलेलं होतं, आता पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण हा वरून घेतोय. ओके, प्लेनली कर्व आला पाहिजे. हा प्रॅक्टिस निघून जातो पण विषय नाही येतो. ही जी कर्व दिसते आपल्याला ही कर्व आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉलेट्स लॉ आणि हे आपलं आयडियल सोल्युशनचा ग्राफ. Okay, so friend, today we are taking the ideal and non-ideal solution, and from that we see what is positive deviation of Rayleigh's law and what is negative deviation of Rayleigh's law. अगले लेक्चर्स में भाई हम एक और शानदार टॉपिक लेने वाले, तो तब तक आप इस चीज़ को एक बार जगह जगह पे अपना वीडियो पॉज करके नोट्स तैयार कीजिएगा. क्वेश्चन आंसर के जो नोट्स है हाँ आपको भेजने वाली लीजिए. ओके, थैंक यू वेरी मच.